आम्ही आमच्या फेवरेट कॅफेमध्ये आलेलो आहोत. सो आज आम्ही ऍक्च्युली तुम्हाला सांगणार आहोत की आम्ही कसे भेटलो फर्स्टली आणि आम्ही युके मध्ये कसे एंड अप झालो. विच इज अ व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी आणि आम्ही ज्या कोणाला भेटतो आय थिंक त्यांना सगळ्यांना ही स्टोरी सांगतो. सो आम्ही कधीच हे युट्यूबवर शेअर नाही केलंय. सो आय थिंक दिस इज अ परफेक्ट अपॉर्च्युनिटी आणि आम्ही आजचा ब्लॉग मराठीत करणार आहोत कारण अशी just इच्छा झाली आहे मराठी. आणि आपली भाषा आहे त्याच्यात काही हे नाही. आरती जसं म्हणली की आम्ही कधीही इथे कोणालाही नवीन भेटलो की आधी एक हा प्रश्न येतो की तुम्ही कसे भेटलो. आणि ऍक्च्युली आमची कहाणी जाते 8 वर्ष आधी. आम्ही कॉलेजमध्ये भेटलो. Almost 8 वर्ष. ऑलमोस्ट 18 मध्ये 2018 मध्ये भेटलो आम्ही कॉलेजमध्ये असताना. येस. आणि दोघंही पुण्यात होतो MIT मध्ये. तिकडे भेटलो आणि ऑब्व्हियसली क्लासमध्ये होतो, म्युच्युअल फ्रेंड्स होते, ग्रुप्स होते वेगळे वेगळे आणि आमचे ग्रुप्स कोलाईड झाले. कोलाईड झाले आणि बेसिकली मला हिला त्रास द्यायला खूप मजा यायची. आणि युजली मी असं त्रास द्यायचो जेव्हा मला कोणीतरी आवडायचं थोडंसं, तर ती चिडून जायची, मग मी तिची बॅग खेचायचो. अशा खूप गोड गोड गोष्टी झालेल्या आमच्यासोबत. आणि मी जेव्हा ह्याला भेटले पहिल्यांदा मला असं वाटलं नाही की मी कोणाचं तरी पहिल्यांदा भेटतेय, त्याच्याशी कशी बोलायला पाहिजे आणि असं काही वेगळं विचित्र वाटलं नाही. असं वाटत होतं की मी याला खूप वर्षांपासून ओळखत होते आणि एव्हरी कॉन्व्हर्सेशन मी त्याच्याशी बोलत होते एकदम सीमलेस, एकदम इझी, स्मूथ झालेलं. सो मला तर एकदम असं कधीच ऑकवर्ड मोमेंट आमच्यात कधीच आला नाही. आता काही येत नाही की यु नो असं कसं वगैरे ऑल ऑफ दॅट, बट एकदम व्यवस्थित स्मूथ झालं. आणि एक मला जस्ट ऍड करायचं आहे की आपण कॉलेजमध्ये भेटायचो, बोलायचो, तेव्हा सगळं ठीक होतं. पण आय थिंक एकदा असं झालेलं की आम्ही ग्रुपमध्ये उभे होतो आणि सगळे एक एक करून घरी गेले आणि आम्ही दोघंच राहिलो शेवटी. आणि आम्ही म्हणजे सगळे गेल्यानंतर तो 1-1.5 तास गप्पा मारत बसलेलो आणि ते इतकं कळत नव्हतं, पाय दुखत नव्हते, नथिंग लाईक दॅट. आणि खूप म्हणजे इट वॉज अ होलसम कॉन्व्हर्सेशन टू बी ऑनेस्ट. कारण आम्ही आमच्या फॅमिलीज बद्दल बोलत होतो की आमच्या फॅमिलीज कशा आहेत आणि टू बी ऑनेस्ट आम्ही एकमेकांकडे अट्रॅक्ट झालो बिकॉज ऑफ मेनली आर फॅमिलीज, बिकॉज आर फॅमिलीज आर व्हेरी सिमिलर. करेक्ट. आणि आम्हाला जे व्हॅल्यूज मिळालेत आमच्या फॅमिलीकडून, आमची म्हणजे परवरिश जे आपण म्हणतो ते ऍक्च्युली आमचे खूप सिमिलर आहे. आणि आमचे ग्राउंड कोर बेसिस जे असतात, बिलीव्स खूप सिमिलर आहेत. आम्ही खूप वेगळे आहोत ॲज अ पर्सन. लाईक आमचे म्युझिकचे टेस्ट आणि असं काय काय वेगळं आहे त्याच्यात. तसं म्हणलं तर सगळंच वेगळं आहे पण सगळंच एकसारखं आहे. कारण आमचे मेन ग्राउंडेड बिलीव्स, जे कोर बिलीव्स आहेत ते खूप सिमिलर आहेत. आय थिंक दॅट्स द मेन रिझन. बट लेट्स मूव्ह फॉरवर्ड. सो आम्ही बेसिकली तिकडे भेटलो. मग आमचं ऑब्व्हियसली 3 वर्षांचं कॉलेज होतं. आम्ही 2021 मध्ये पास आउट झालो. पण ऑब्व्हियसली 2020 मध्ये कोविड आलं, तर कोविड मध्ये पूर्ण मग आम्ही ऑनलाईन करतो. आम्ही रोज कॉलेजमध्ये भेटायचो आणि मग कोविड मध्ये इट वॉज कम्प्लिटली ऑपोजिट. आणि म्हणजे लिटरली बघायचो की आम्हाला नेक्स्ट कधी भेटता येईल, बिकॉज लॉकडाऊन होता आणि ऑब्व्हियसली वी कुडंट गेट आउट. मला ते नेहमी वाटतं की कोविडमुळे आपलं 1 वर्ष लाईक चोरलं त्यांनी, आपलं कॉलेजचं लास्ट वर्ष. बट इट वॉज काइंड ऑफ माय ड्रीम एज वेल की झोपून लेक्चर्स अटेंड करून मला कधी मिळतं हे सगळं अटेंड करायला. तर मला होतं ते ड्रीम. सो मी केलेलं होतं थोडंसं मॅनिफेस्ट. बट मग ते झालं. आणि मग बेसिकली आमच्या दोघांचेही भाऊ बाहेर होते, पॅरिस आणि UK मध्ये. तर आम्हाला पण असं हे होतं की करिअर झालं ना, म्हणजे आम्ही जॉब वगैरे करत होतो, पण मग करिअर सुरुवात झाली की काय वेगळं करायचं, काहीतरी मोठं करायचं, काहीतरी वेगळं करायचंय, ट्रॅव्हल करायचंय. पण एवढ्या ट्रॅव्हलची ऑपॉर्च्युनिटी नव्हती ॲट दॅट टाइम इन इंडिया. पण लहानपण होतो. येस. तर त्याच्यामुळे एक किडा आला डोक्यात की बाहेर जाऊयात शिकायला. आणि मग आम्ही दोघंही UK मध्ये युनिव्हर्सिटीज बघायला लागलो. आणि झालं काय, मला मुंबईत खूप मोठ्या कंपनीत जॉब लागला आणि मला बरोबर कॉलेज मिळत नव्हतं आणि हिला चांगलं कॉलेज मिळालं. तर मग 2022 मध्ये ही आधी UK ला आली आणि मी मुंबईला गेलो. आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स हवा होता. मुंबईची लाईफ थोडी एक्सपिरियन्स करायची होती. पण आम्ही दोघांनी बेसिकली तसं बघितलं तर घर सोडलं इन 2022. आणि खूप वेगळं होतं तेव्हा आयुष्य. म्हणजे
हा यांनी खूप शिकलं इन मुंबई आणि मी तर म्हणजे इट वॉज लाईक अ लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स फॉर मी वेन आय केम टू फर्स्ट टाइम. आणि म्हणजे मी आल्यानंतर इथे वेगळीच एक पर्सन झाली आहे. म्हणजे मला आठवत पण नाही मी आता इंडियामध्ये कशी होते, कारण मी लोकांवरती अवलंबून होते की आय एम रिलायबल ऑन देम, की बँकेची काही कामं असतील तर हा करेल म्हणजे मी स्वतः करणार नाही. पण मला इथे आल्यानंतर असं होतं की मी कोण आहे आता, कोणीच नाही आहे माझ्यासोबत. कोणीतरी म्हणजे आपल्याला करायला तर हवं, बँक अकाउंट उघडायचं होतं, हे करायचं होतं, ते करायचं होतं. मग सगळं मी माझं शिकले आणि करायला लागले. कुकिंग पण शिकले, सगळंच शिकले मी इथे आल्यानंतर. मला एक खूप छान लाईक गोष्ट आठवते. तुझे जस्ट आलेलेच होते. एकतर आम्ही लॉंग डिस्टन्स करायचा निर्णय घेतलेला. आम्ही लाईक एक दुसऱ्याला तेव्हा काही सोडायचं वगैरे काही डोक्यात पण आलं नाही, ते सगळं चांगलं होतं. तर ही इथे आलेली आणि ती मला सांगते की शांत मी बॅग तर अनपॅक केली आहे, पण आता बेडिंग घ्यायचंय. माझ्याकडे काहीच नाहीये इथे. मी पहिली रात्र तर खूपच विचित्र काढलेली, पण ऑब्व्हियसली ते एक्सपेक्टेड होतं, कारण एवढं संध्याकाळी पोचल्यानंतर सगळं एकतर लवकर बंद होतं. त्याची सवय नाहीये इंडियामध्ये राहून. कारण सगळं तर 11-12 वाजता बंद होतं, कधी कधी 24 तास पण उघडं असतं. तर इथे अजिबातच सवय नव्हती ही सगळी. सगळं झालं. मग 2022 मध्ये पूर्ण मग मी माझं युनिव्हर्सिटी केली. मी वेळ काढून याच्याशी बोलायचे संध्याकाळी. आम्ही एकदम व्यवस्थित बोलायचं, म्हणजे 5-10 मिनिटं बोललो तरी बोलायचो. पण ते एक हे होतं की 5 मिनिटं तर 5 मिनिटं, पण बोलणं जास्त महत्वाचं. म्हणजे आणि कॉन्स्टंटली आम्ही इन्फॉर्म करत असायचो एकमेकांना टेक्स्टवरती. आणि मग विकेंड्स असे आमचे असायचे की म्हणजे सॅटर्डे संडे यूज टू बी आवर थिंग, की आम्ही सगळं सोडून सकाळपासून संध्याकाळपर्यंत, म्हणजे हा झोपेपर्यंत, म्हणजे मी उठेपर्यंत, कारण मी युके मध्ये असायचे, मी उठेपर्यंत हा झोपेपर्यंत आम्ही कॉन्स्टंटली डिस्कॉर्ड नावाच्या एका ऍपवरती असायचो ऑनलाईन. आणि म्हणजे इव्हन आम्ही कुक करायचो तर आम्ही ते सुरू ठेवायचो आणि तरी कुक करायचो. किंवा म्हणजे बाथरूमला गेलं तरी लॅपटॉप सुरू आहे, पण मी असं जाऊन काहीतरी करून आली आहे. तर एकदम मजा असायची ती. तर तू 2023 मध्ये आला असेल. मला व्यवस्थित कोर्स मिळाला, मला एक्सपिरियन्स मिळाला आणि मग 2023 मध्ये मी इथे आलो आणि हिला युनिव्हर्सिटीत जॉब लागला. मला युनिव्हर्सिटीत जॉब नाही लागला, सो मग मी रिटेलमध्ये जॉब केला इथे 2 वर्ष. ऑफिस शूज म्हणून एक कंपनी आहे त्याच्यात. आणि पण एक मजा होती. हो, खूप मजा आली. मला माझं शूजचं पॅशन त्याच्यातून आलं. त्याच्यानंतर मी शूज कलेक्ट करायला लागलो. ते पण छोटे छोटे आनंद असतात. आणि एकमेकांना बेसिकली व्हिजिट करायचो मग तेव्हा. हो, कारण मी किंगस्टन मध्ये होते आणि मी लिंकन मध्ये होते. सो मग आम्ही एकमेकांना सारखे व्हिजिट करायचो, म्हणजे 1 मंथ मधून एकदा, कारण तेवढंच परवडायचं. ऑनेस्टली आता पण तेवढंच परवडतं. म्हणजे माझं ग्रॅज्युएशन झालं आणि मग बेसिकली ही डाबीत काम करत होती आणि मग मला पण डाबीच्या आसपासच जॉब लागला. मी ऍक्च्युली हे माहित नाही खूप लोकांना, पण मी लंडन मध्ये शिफ्ट होणार होते आणि मला इंटरव्ह्यू मिळाला आणि मला जॉब लागला. त्यामुळे मी नाही झाले लंडन मध्ये शिफ्ट. आणि टर्न्स आउट की निशांतच स्वतः मग इथे आला, कारण ही वॉज काइंड ऑफ फेड अप ऑफ वर्किंग इन रिटेल. आणि कारण दर वीकेंडला त्याला करायचं होतं, म्हणजे आम्हाला वेळ पण तसा मिळायचा नाही, कारण मी वीकडे मध्ये काम करायचे, हा वीकेंडला काम करायचा. मी अक्षरशः 2 वर्ष दर एक सॅटर्डे संडे काम केलंय. मी त्याचे कष्ट एक वेगळेच असतात, पण मजा आली. म्हणजे मी कधीही ते असं वाईट आणि बोलत नाही की मला एवढं करायला लागलं. स्वतःचा निर्णय होता इथे याचा, स्वतःचा निर्णय होता पायावर उभा राहायचा. मजा आली सगळं करायला. आणि मग त्यानंतर शेवटी हा मग डार्बीला शिफ्ट झाला. तेव्हा मग माझी पण टेनन्सी रिन्यू होत होती. मी 1 महिना इथे माझ्या घरात काढला तसाच. मग ऑब्व्हियसली नंतरच्या महिन्यांमध्ये मग निशांत आलं. मग आम्ही आमचं घर सगळं सेटअप केलं आणि म्हणजे आणि आम्हाला दोघांना इथे आता जॉब झाला इथे. म्हणजे इतकं मस्त झालंय आता इथे की म्हणजे आम्हाला डार्बी एवढं आवडत नाही. ऑब्व्हियसली दिस इज द ओनली आय थिंक लोकेशन दॅट वी रिली लाईक इलेक्ट्रिक. आणि ते आम्हाला तसं आहे, पण एक वेगळीच मजा आहे स्वतःचं घर असल्याचं. कारण आम्ही आय थिंक दोघांनी इतके स्ट्रगल केलंय टू काइंड ऑफ लिव्ह विथ अदर पीपल. आपण ऍक्च्युअली एक फुल लेंथ व्हिडिओ बनवू शकतो ऑन आवर एक्सपिरियन्सेस इन हॉस्टेल लाईफ इन अब्रॉड कंट्री. आय थिंक वी शुड. मजा आहे. आणि आता खूप छान वाटतं की सगळं स्वतंत्र आहे, म्हणजे फ्रीज स्वतंत्र आहे, पूर्ण फ्रीज आम्हाला मिळतो. असा एक कप्पा नाही, एक कप्प्यातला छोटं नाही, काही गोष्टी चोरी नाही होत, काही नाही होत. सगळं आपलं आहे. खूप मजा येते सगळं.
मस्त आहे आता एकदम. तर आय थिंक मला असं वाटलेलं की मी 2022 मध्ये जे मी येतेय तिकडे काय करतेय मी, लाईक व्हॉट एम आय डुईंग दिस टू माय सेल्फ, आणि असं झालेलं. पण नाव थिंकिंग बॅक, लुकिंग बॅक, I think everything happens for a reason. I think फेवरेट one of my favorite quotes, and I truly believe in that. मला खूप म्हणजे मी लिटरली आय पोर माय हार्ट इन टू दॅट कोट, की मला माहिती आहे की हे जे होतंय आता काहीतरी होतंय माझ्या अगेन्स्ट होतंय, पण हे काहीतरी याचं पुढे माझं एक संकट टाळतंय बेसिकली. तर माझी आई पण हेच म्हणते, आणि आय थिंक आवर पेरेंट्स ऑल्सो आर सो सिमिलर अँड दे ऑल्सो स्पीक द सेम थिंग्स. आणि ऍक्च्युली ते पण या रिलेशनशिपचा तेवढाच लांब पार्ट आहे Yeah. जेवढे आम्ही Yeah. त्यांना डे वन पासून माहिती आहे. आणि सुरुवातीपासून त्यांनी सपोर्ट केलाय आम्हाला. वी आर नॉट गुड लायर्स. नाही म्हणजे मी तरी एक आठवडा नंतर सांगितलं, पण माझ्या आईला समजलं. त्याच रात्री समजलं. आय थिंक द नेक्स्ट मिनिट शी गॉट टू नो. बट सो दॅट इज हाऊ वी काइंड ऑफ एंडेड अप इन द UK. आणि इट्स अ व्हेरी नाईस, खूप छान क्यूट स्टोरी आमची. आणि तुम्ही नक्की सांगा आम्हाला कमेंट्समध्ये की तुम्हाला कसं वाटली ही व्हिडिओ, आणि आम्ही अजून बनवू का असे, कारण आम्ही असे आता समर सीझन बेसिकली सुरू झाला UK मध्ये, सो आम्ही खूप ठिकाणी बाहेर जाणार आहोत आणि आम्हाला ते सगळं एक्सपिरियन्स करायचं आहे. बिकॉज आम्ही टू बी ऑनेस्ट एव्हरीवन टेक्स दिस वेदर फॉर ग्रांटेड नाही खरंच वन पॉइंट. खरंच. बिकॉज असं झालंय की 9 पर्यंत उजेड असतो, ठीक आहे काय करायचं. पण नाही, मला तर त्याचं असं हे झालंय की 3 महिने आम्ही सूर्य बघितला नव्हता, इतकी अवस्था वाईट होती. तर आता असं झालंय की नाही, वी हॅव टू मेक द मोस्ट आउट ऑफ इट. तर एक मिनिट तर एक मिनिट एकदम व्यवस्थित आहे. म्हणून आम्ही आज गार असेल, थोडंसं चिली आहे आज, पण तरी पण आम्ही बाहेर पडलो, जॅकेट घातले, बाहेर पडलो, आणि छान वाटतंय इथे आता येऊन बाहेर. तर दॅट इज आवर स्टोरी. डू यू हॅव एनिथिंग टू से? हेच की आवडला असेल व्हिडिओ तर नक्की कमेंट्स मध्ये सांगा आम्हाला, आणि आम्ही अजून पण बघू शकतो अजून असं बरं Yes. काय काय खूप आहे आम्हाला आमच्याकडे शेअर करायला. फिरायचंय, जग दाखवायचंय, च्या पर्स्पेक्टिव्ह. सो That's it for this video, guys. I hope तुम्हाला ही व्हिडिओ खूप आवडली असेल, आणि तुम्हाला जर आवडली असेल प्लीज गिव्ह दिस व्हिडिओ a huge like, subscribe to my channel, and I'll see you next time. बाय.